करायचा. तुम्ही जमीन विकलेली आहे, तुमचा संबंध येणारच नाही. पण तो धवन नाही ना कोण, तो पण येऊ द्या इथं. जेव्हा तो बोलन ना आमच्या समोर त्यावेळेसच आम्ही खरं बोलू. तुम्ही बोलायचंच नाही, काही संबंधच नाही तुमचा बोलायचा. का धवन का तोंडला पितोय आम्हाला ते सांगा. जागेवर का नाही? आज एवढे वर्ष झाले आम्ही मोजणी आणतो, एवढे वर्ष इथे येतो. प्रत्येक वेळेस जागेवर नसतो का? कायदा सोडून काही केलं का सांगा बरं. अरे एक वेळेस ठीक आहे, तुमचा मालक जागेवर नाही का? प्रत्येक वेळेस तुमचा मालक जागेवर नसतो का? आम्हाला पोलीस स्टेशनला गेलो, लगेच कागद दाखवायला लागला. म्हणलं आम्ही आता मोजणी टाकतो. किती वर्ष आम्हाला 20 वर्षे फॉलोअपच घेतोय ते 3 वर्ष तीन वर्ष फक्त सांगतो तिथे जाऊन तिथे सांगितले आम्ही 3 वर्षात तुम्ही काय केलं? फक्त तारखाच पुढे ढकललं. तारखा नाही, फॉलोअप घेतो. अरे एखाद्या म्हाताऱ्यांच्या तुम्ही गरीबाच्या पोटावर पाय देता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गरीबाच्या पोटावर पाय देताय. आमची आसाबाई बघून घेईन. आम्हाला काही इकडे लागण एवढी नाही, आमची थोड्यात आहे ना, तेवढंच आम्हाला पाहिजे. आम्ही काही तुमची पण नाही मागत. प्रत्येक वेळेस तुमचा मालक कामात असतो, प्रत्येक वेळेस बिझी असतो. आम्हाला नाही काम. कामाचा विषय नाही, त्याने माझ्या नावावर कुलमुक्त्यारपत्र केलेलं आहे. त्यांच्यातर्फे मी हजर असतो. हजर असतो ना तुम्ही, बरोबर हजर असता. आम्ही ताबा मागत नाही तुमच्याकडे, आम्ही फक्त चर मारतो. बाकी आम्हाला काहीच नाही. आम्ही 2 वेळा मोजणी टाकलेली आहे, 1 वेळा बरोबर दिलेला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या वेळा त्याने तफावत दाखवलं, त्याचा आम्ही अर्ज केला. लेटर कुठं आली? कुठं आली लेटर आम्हाला? आता आमचंच आलं अर्ज आहेत, आमच्याकडे अर्ज आहेत. खोटे बोलतात, घेऊन ठेवताय पण तिथे जाऊन काही करत नाही. फॉलोअप घेतोय. फॉलो करायला जातात. तिथं फॉलोअप घेतला असता. एवढ्या तारखा झाल्या ते माहिती नाही पडत. भूमी अभिलेख पत्र भेटत नाही, असं नाही की नाही घेत. नोटीस त्यांनी पाठवलं, यांना इकडे भेटत नाही. हे लोक तिथे गेल्यानंतर यांना नोटीस तिथं देत नाही अधिकारी, आणि हे म्हणतात की आम्ही तिथं चक्र मारतो, फॉलोअप घेतो. तेवढंच तिथं जाऊन दमदाटी करायचे, पैसे ऐका ना, वाद नका घालू आपापसामध्ये. तुम्हाला जर ऐका, ते काय म्हणतात का आम्ही काय ताबा घेत नाही, चर खोदतोय. तुम्ही काय म्हणताय? ऐका ते म्हणतात खांब राहून द्या. माझं काय म्हणणं आहे, समजून घ्या. जर ते ताबा घेत नसेल तर काय तुम्हाला हरकत आहे? चर मारायला काय हरकत आहे? फक्त हरकत काय ते सांगा. आम्हाला ताबा नाही, तुमचं आहे तसं राहू द्या सगळं. आणि जर तुम्हाला वाटतच असेल तर गुन्हा दाखल करा. ऐका मला सांगा. ठीक आहे, तुम्ही आम्ही काय म्हणलं, तुम्हाला पोल राहावा म्हणलं, असं नाही की नाही म्हणलं. सर मारलं तर एखाद्या जमिनीमध्ये डायरेक्ट सर मारल्यासारखं होईल का नाही? तुम्ही सांगा बरं. मग काय झालं? पुढच्या महिन्यामध्ये आहे ना तुमच्या जमिनीला नाही मारत आम्ही. अहो, तुमच्या जमिनीला म्हणतो. मग आमची तिथे आम्ही मारणार ना सर. तुमच्या जमिनीत नाही मारणार. समजलं का? अजून ते फायनल झालं का? झालं आमचं एवढं सगळं बोललं, तुम्ही काही झोपले होते काय? अजून बी अर्ज आहेच की आमचा. तुमचं काय अर्जाला पुढं पिटविता? कायमच तुमचे अर्ज येतात. तुम्हाला नुसतं तारखा अरे माणसांना तुम्ही माझं दाबायची कामं करताय. सर्व नंबरचं हे करा. अरे काय नाही, आम्ही सगळं झालंय. जाऊन दे ना सर. सरचा विषय आज मारायचा म्हणजे मारायचा. आम्ही सर मारणार. तुमच्या ह्याच्यावर भरोशावर बसून फायदा नाही. आम्ही तुमच्या हद्दीत मारत नाही. जेवढी आम्हाला दाखवली तेवढंच आम्ही वाटलं तर एवढं तिकडे सोडतो, अजून तुमच्याकडे हातभर सोडतो आणि मग आमच्या हद्दीत मारतो. आम्ही ताबा घेत नाहीये. तुम्हाला अजून पण ते सांगतो, आम्ही ताबा घेत नाहीये. तुम्हाला महिनाभर टाइम दिलाय, तुम्ही तुमची प्रोसेस करून घ्या काय काय करायची. आता आम्ही चर मारणार आहे. वाटतंय ना तुम्हाला? आज निशाण दिली, निशाणीचा हातभर सोडून आम्ही इकडून चर मारतो. 1 फूटभर जागा सोडून 1 फूट जागा सोडतो. नंतर जेव्हा काही नाही त्यावेळेस घेऊ. नाही 1 महिन्यानंतर आम्ही आहे ना तो तिथं खांबळे राहू. तेव्हा 1 फूट पलीकडे तुमची नोटीस येऊ द्या आम्हाला, तुमचं काय प्रोसेस झाली, तुमची नोटीस, तुमची मोजणी येणार आहे, काय येणार आहे ते पण कळू द्या आम्हाला. 3 वर्ष वाद चालला आपला. एकदा तरी तुम्ही फोन केला?
की आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो काय चाललंय काय नाही झालंय, केलं, काय करतच नाही तुम्हाला काही काय पडलंच ते. नाही त्यांना काय माहिती का तुम्ही अतिक्रमण केलंय मनाला तुम्हाला वाटलं फक्त गरिबांना त्रास द्यायचा एवढं माहिती, बाकी काय माहिती नाही. काही माहिती नाही, हे फक्त खांबळे कुठे पडले झालं होते. पाहिजे एवढं माहिती. मागच्या वेळेस मी पडलेले फोटो आहेत आपल्याकडे नाही खांबळे पडले. हे परत ते परत कसे काय उभे झाले नाही तुम्ही काढा फोटो. चला नाही घ्या मारून चला इथं बोलून काय होणार काय नाही ए, सतीश चल त्यांना कोणा त्यांच्या आता आम्ही सर मारतो तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो 1 महिन्यात तुम्हाला काय करायचं तुम्ही ते करा ऐका. आणि तुम्हाला आजही काय करायचं आहे ते करा काही प्रॉब्लेम नाही विषय का आम्ही नियमाने जाणार आम्ही काही नियमाच्या बाहेर जातो. जर मारण्याला काय प्रॉब्लेम एवढं सांगा ताबा घेणं आता बरोबर ताबा घेणार नाही. दांडशाही नाही काय सांगा. कसली दांडशाही आहे? आता मोजणी केली तरी तुम्हाला काय सांगितलं आम्हाला काढून दिली 3 वेळा सांगितलं का त्यांनी. आमच्या हद्दीत आम्ही फक्त आमच्या हद्दीत सर मारतो तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा मी सरच्या जागी तुम्ही पोल राहा मी राहू सर मारायला काय प्रॉब्लेम सर मारायला काय प्रॉब्लेम तुम्ही एवढं केलं ना आम्हाला फक्त सतवायचं काम केले तुम्ही सरही राहू नका आपलं खांबे राहू नका तुमच्या ज्याने होणारच नाही. पहिल्याशी म्हणत होते का पोलीस घेऊन ये रे हे हा जगा आले नाही पुढून लेटर आहे नाही, आमच्याकडे पोलिसांना त्यांनी दाबलं, पोलिसांना पैसे देऊन यांनी पोलिसांना येऊन नाही दिलं. मी अर्ज करायला गेलो तर माझ्या समोर याला फोन केलाय दत्तेला यांनी ना याला फोन पोलिसांना केला येऊन नाही माझ्या दिलं समोर. इथं. एवढी यांची दिलं इथं दादागिरी चालली नाही म्हणलं तो नाही म्हणाल तर मला म्हणू दे सांग ना नाही म्हणू दे जाऊ दे. मी होतो तिथे माझ्या समोर फोन केला याला आणि मग आम्हाला माहिती नाही काय सांगता ये खोटं बोलणार आहे सगळे त्यांच्या नादी लागू नका चला घ्या त्यांनी पोलीस स्टेशनची हदबंदी करून आलेला आहे नाही पण आता मोजणी अधिकारी तुम्हाला हद्द दाखवली ना आता तुमच्या समोर बोलले ना किती वेळा सांगितलं त्यांनी मग तुम्ही ती खाली खून कुठे आहे ती आणि ती वरची खून दाखवली फुल काय तिथं कोपऱ्यावर केलेली आणि एक तिकडे आहे. आता काय दोन्ही याला- ही ऍक्च्युली दुरुस्तीची मी यांच्यासाठी काय पुन्हा थोडी दुरुस्ती करणार आहे हे सगळी दुरुस्ती 5 आता तुम्ही चर मारताय का हो, चर मारतो. चर मारणार आहे. आणि त्यांना हरकत काय ते पण सांगत नाही ना ते चर मारून ते बोलतात ते काय बोलतात ते पण चर मारू नका ते त्यांना विचारलं संबंधच येत नाही, तुम्ही मालक नाहीये ना, तुमचा संबंधच येत नाही. सर मारू नका, सर मारू नका. ते तर काय बोललेच नाही ते फक्त पोल राहून देतो आहे का सातबाऱ्या नाव? माझं नवऱ्याचं नाव आहे. हा आहे ना म्हणजे तेच विचारलं आहे का? माझं नवऱ्याचं नाव आहे. काय करायचं तिथं? हा. तुम्ही म्हणता ना मला काय विचारता म्हणून मी तुम्हाला विचारलं आम्ही आहे ना, आम्ही स्वतः मालकच आहे. आम्ही काय आयरे गैरे नाही आलेलो इकडून. नाही रे हे दुसरे आहेत मला मग काय बोलतो त्यांना काय विचारतो तिचं नाव विचारलं त्यांनी मला विचारलं तुम्ही तिचं मला नाव काय- हा बरोबर आहे तिचं तिचं नाव आहे आहे का का माहिती? तेच विचारलं. तुला काय विचारायला अधिकार आहे? तुला अधिकार कोणी दिला विचारायला मग त्यांना अधिकार कोण दिला मला विचारायला तू मध्ये बोलतो म्हणून त्यांना अधिकार कोण दिला मला तू विचारायचा मध्ये काय बोलतो त्यांनी मला विचारलं नाही मीच मालक सातबारा मालक आहे ते तुला बोलतील विचार ना तू का मध्ये येतो तू त्यांनी मालक आहे ते बोलतील जा पुढे चल. प्रत्येक वेळेस आडकाठी आणायची, प्रत्येक वेळेस हेच काम केलंय तू, आयुष्य घालवलं तुझं. तुझं. तुम्ही राचाल म्हणावा. तुला विचारतोय तुझं नाव आहे का काय तुझं नाव आहे म्हणावं, का दररोज खाऊनच मोठे नाही, झाले. याचं आणि नाव आहे आमचं का बी गरिबांचं खा तुम्ही. आज एवढं एवढं होतं तसं करतात कष्ट याच्यामध्ये मग का लोकांचं नाही आहे ते का त्या लोकांच्या नाही आले गुंडाळायला अरे समजूतदारपणाने घेऊन त्यांनी हे केले फळं आणल्यात आम्ही मध्ये जाऊ द्या समजुतीनं होईल पण यांना करायचं नाही समजुतीनं हे एकदम यांनी मस्तपैकी सगळं काय करायचं, फोन रवायचे, परत तारांनी कंपाऊंड करायचं, त्यावेळेस यांचं चालतंय. हा, आम्ही चर खांडायला लागलो तर आम्ही आमचं करतो, तमकं करतो. हे काय आता हे काय नाही लावलं त्यावेळेस आम्ही पहिल्यांदाच लगेच ते करून घेतला असं पण म्हणलं, होऊ द्या, त्यांचा येतील विचार करू पण यांना काही विचार करायचा नाही. मला काय तुला नाही येत तो तोंडला पितोय. त्याला पोटवर गेलं का पुढं? हा, ज्यांची पोटं नाही भरती ते येते तिथं पोट भरायला. इकडे पुढं तुम्ही सांगत राहा तुम्ही सांगा मला म्हणजे काय माहिती का तुम्ही तिकडे तुमची जागा फिक्स केली होती मोजनुसार हे होईल पोलविल नको दगडांवर
तो जो आता आपण बघितला ना तो क्रॉस इथपर्यंत हा दगडांवरती पुढचा आणि इकडे एक आहे. तो असा क्रॉस जाणार आणि इथून असं सरळ आहे ना इथे बरंच चित्र निघते मग तुमचं. हो येडपट येते 1 एकर ते दगड दिसते पावडर नाही टाकली ते पावडर आहे ना पावडर पटकन भेटेल म्हणजे तुम्ही मुंबईला असता म्हणून सगळ्या झालं का? हा आम्ही मुंबईला असतो आणि हे काय करतात माहितीये का आता जर आम्ही भांडणं बिंडणं करून हे आता इच्छार मारला ना खांबळे लावले ना तो दगड ते दोन झूम करा त्याच्यावर इथून सरळ ते लास्ट पर्यंत तो इथून सरळ तो वरती दाखवला तो वरती दाखवा. त्या याच्या परतला. डोंगरापर्यंत वर त्या खांबांकडं. बापरे. म्हणजे बस क्षेत्र किती निघते सगळं? 1 एकर म्हणजे 30 गुंठे याच्याकडे निघते. 30 गुंठे. अतिक्रमण मध्ये निघते 30 म्हणजे काय प्रत्येक वेळेस आहे ना 5-5 गुंठे चालायचं. मग कंपनी मोठी आहे मग कंपनी केस करेल मग असं होईल तसं होईल घाबरून ठेवायचं. आतापर्यंत काही डायलॉग चुकीचं आहे सगळ्या गोष्टी. आतापर्यंत आम्ही पाहिलं 10 गुंठ 5 गुंठ 3 गुंठ. हे काय आम्ही मुंबईला असतो ना आता आपण तो खांबळे का बोलतोय माहिती आहे का आता जर का मी खांबळे काढले ना का तो आम्ही मुंबईला गेलो आणि परत 8 दिवसांनी 15 दिवसांनी येईपर्यंत तो खांबळा आहे ना तो तिथला उचलून इकडे ठेवणार. मग तुमचं म्हणणं आहे बा ही चर्चची तुमची खून कायमस्वरूपी राहील. अरे ऐक ना ती लाईन आहे ती इथं कोणच नसतं तुमचं अजिबात. झाडावर पण टाकून ठेव झाडावर लक्षात हे झाड लक्षात ठेव पहिलं झाडाच्या खोडाला खोडावर टाक ते काय खोडाचं जाणार नाही. हा तिथं अडकून बसेल असं. ठीक आहे टाक वर अजून थोडं कसं इकडलं लगेच हे करता येणार नाही. म्हणजे इथून अरे सरळ का वरती? लास्ट पर्यंत बापरे. तुमचं इथं कोणच नसतं अजिबात घरी. नाही, म्हणजे आता हे असतं पण हे वयस्कर मंडळी आहे ना हो, वयस्कर अहो, त्यांनी ते बॉयलर आहे ना तो बॉयलर उभा केला एडपट सारखा त्याच्यात घोडे जाळतो आणि काय जाळतो अजून त्याचं त्याला माहिती. पण तो बॉयलर उभा काही परवानगी नाही काय नाही परमिशन नाही काय नाही चाललंय त्याचं कार्बन म्हणजे जाऊ दे, त्यांचं वैयक्तिक आलं. आपण ते बॉयलर इथं लावायला त्याची परवानगी लागेल त्याला असंच बॉयलर लावता नाही येत. मी पण इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्ही पण त्यांनी लोकं घेतली असेल boiler ची परवानगी कामं वगैरे करतो. ना? नाही त्यांनी परवानगी घेतली असेल ना? नाही घेणार नाही कारण ते ऑलरेडी ना त्याच्यावर BNDची केस चालू होती आणि BNDच्या साहेबांनी त्याला तोंडी आधीच दिले होते की तू मनमानी आहे ना काही कारभार करू नको. तू घोडे काढत होतो इथे तेव्हा पण मी घोडे काढायचं बंद केलं आणि ते वरती पाणी सोडतो केमिकलचं सगळं. नारायणगावच्या हद्दीतली कंपनी यांची पाणी इकडं आणून इथंच जिरवतो. तेव्हाही त्याला सांगितलं पाणी तू इथं पाणी सोडू नको ते केमिकलचं पाणी गरम अख्खा मळा पाणी पितोय ते. बापरे. तिथे जाऊन बघा की दलदल झालेली. कुठे दलदल नाही एक छोटं झाड नाही उगत एवढं घाण पाणी येते का गवत सुद्धा उगत नाही एवढं घाण पाणी येते ते.